सर, ज्या वेळेस मी ऍक्च्युली थर्ड लेवल करण्याचं डिसाईड केलं ना, हं, सडनली मला तुमचा क्लास जॉईन करण्याचा थॉट आला, बिकॉज देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन फॉर मी टू डू दिस कोर्स. बट इंटेन्शनली का मला ते इंट्युशन आलं, आय डोंट नो. आणि मी ज्या हं. ज्या वेळेसपासून तुमच्याशी कनेक्ट झालं ना, त्या वेळेसपासून माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी पॉझिटिव्ह, इवन इन माय माइंडसेट लेवल, बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह वेने जात आहेत. थँक यू. आणि हा लेवल 3 ला एनरोल करण्याचा माझा एकच पर्पज आहे की मी स्वतः ऑलरेडी मी योगाचे हे केलेले सर्टिफाईड ट्रेनर आहे. हं. आणि रिसर्च करते. आता एक दीड महिन्यापूर्वी मी एक रिसर्च पेपर रिलीज केला, मंत्र चॅन्टिंगचे तुमच्या बॉडीवरती अफेक्ट आणि वॉव! हं, रेकीचे अफेक्ट काय होतात, जे मी स्वतःवर करून मग नंतर ते दुसऱ्यांवर करेल. पण त्यासाठी त्या गोष्टीसाठी मी या लेवलला एनरोल केलं. बट द फॅक्ट इज दॅट की तुमच्याशी कनेक्ट झाल्यापासून मला खूप क्लॅरिटी आली. आणि थँक यू. ट्रान्सपरन्सी जी आहे तुमची ती मला खूप आवडली. शिकवण्याची पद्धत, ऍज अन आय एम अ प्रोफेशनली टीचर, असिस्टंट प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज. तर वे ऑफ अ टीचिंग इज एक्सलंट. तुमचा जो वे ऑफ अ टीचिंग आहे तो खूप छान आहे. थँक यू सो एक मच. वेळा टीच केलं ते ऍज इट इज वी आर ग्रास्पिंग. त्याला जास्त डोकं चालवावं लागत नाही. अँड द सेकंड हं, थिंग इज दॅट की जो पेशन्स आहे तुमचा, तो ऍक्च्युली मला माझ्यात कल्टिवेट करायचा आहे. ती गोष्ट मला खूप आवडली आहे तुमची, की वे ऑफ ऍपरिंग, वे ऑफ सॉल्विंग, वे ऑफ आन्सरिंग, हे खूप छान आहे. जो पेशन्स आणि शांततेने बोलणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर आय डोंट नो की का तुमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर ना मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि माझ्या बऱ्याच डायरेक्शन ज्या क्लॉग होत्या किंवा स्टक झालेल्या ना, तिथे मला मार्ग मिळाले आहेत. हं. मी 2025 पासून सेकंड लेवल झाल्यापासून कंटिन्युअस प्रॅक्टिस करते. तर त्या दरम्यान मला माझी इंट्युटिव्ह पॉवर वाढली आहे. आणि इन फ्युचरमध्ये काही गोष्टी घडणाऱ्या असतात, त्याचे व्हिज्युअल्स मला येतात, ते मला अजून ओळखता येत नाही. घडल्यानंतर मला कळतं की हे मला दिसलं होतं असं. हं. पण हे जसं मला जाणवलंय तसं ग्रॅन्युअल लेव्हलला अजून जाऊन, थर्ड लेव्हलला जाऊन मला अजून रिसर्च करायचा आहे. सो त्या रिसर्चसाठी मेनली मी तुमच्याशी कनेक्ट झाले. आणि तुमच्याशी कनेक्ट होणं ही पण मला इंट्युशनच आलेली, कारण जसं मी बोलले मला खूप ऑलरेडी ऑप्शन्स आहे. बट द हं. फॅक्ट इज दस की आय डिसाइडेड टू कनेक्ट विथ यू. आणि इव्हन माझं साईड बाय साईड ना पीएचडीचे क्लासेस चालू आहे. त्यात व्हेरी अबसेंट नाईस. मार्क होऊ शकत नाही. बट द हं. फॅक्ट इज दॅट मी ते सगळं सोडून फक्त तुमचा क्लास अटेंड करते. इव्हन मी डिफॉल्टर लिस्टमध्ये गेली आहे त्यामुळे, कारण ते ऑनलाईन संध्याकाळी क्लासेस असतात. बट ओके. तरीही का आय डोंट नो, मी सगळं सोडून तुमचे क्लास अटेंड करून राहिले. म्हणजे सगळं मॅनेज करते, मी घरी येते. इव्हन मला घरचे हाऊस होल्ड वर्क असतात, पण तेही सोडून मी प्रॉपरली बसते आहे आणि क्लास करते. हे आय डोंट नो व्हॉट इट इज हॅपनिंग, बट हे क्लास करणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी लेवल आहे. आणि हं. फ्रँकली स्पीकिंग तुमच्याशी कनेक्ट झाल्यापासून मला खूप खूप पॉझिटिव्ह चेंजेस माझ्यामध्ये दिसतात. इव्हन दॅट पॉझिटिव्ह चेंजेस इज हॅपनिंग विथ अलॉंग विथ माय हजबंड ऑल्सो. आणि म्हणजे घरातही थँक यू. वातावरण बऱ्यापैकी खूप चांगलं झालेलं आहे. सो थँक्यू फ्रॉम थँक यू. बॉटम ऑफ माय हार्ट.